नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आज आपण दिवाळी फराळामधील एक विशेष रेसिपी बनवतोय, ती म्हणजे खुसखुशीत करंजी। करंजी तर प्रत्येकाला आवडते, पण ही व्यवस्थित अशी खुसखुशीत व्हायला हवी। हिचं जे सारण आहे ते परफेक्ट गोड असायला हवं, वरील आवरण जे आहे ते तोंडात जाताच विरघळणारं असावं। याकरिता काही खास टिप्स मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे। त्याचसोबत बऱ्याचदा काय होतं, आपण सारण तर व्यवस्थित करतो, पीठही व्यवस्थित मळतो, पण ते पीठ तरी काही वेळेला अपुरं पडतं किंवा सारण तरी शिल्लक राहतं। याकरिता काही खास असं प्रमाण सांगितलेलं आहे। सोबतच आजची ही करंजी मी अजिबात मैद्याचा वापर न करता बनवणारी असल्यामुळे नक्कीच पौष्टिक आहे। चला तर मग या परफेक्ट रेसिपीला लगेच सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपल्याला करंजीच्या आवरणाचं कणिक भिजवून घ्यायचंय। यावेळेला मी मैद्याचा वापर करणार नाहीये, तर वापर करतेय रव्याचा। कारण रव्याची करंजी असते ना, ती फारच खुसखुशीत तयार होते, त्याचसोबत पौष्टिकही असते। तर हा मी 1.5 वाटी घेतला, त्याकरिता चिमूटभर मीठ घातलं। मी तुम्हाला नेहमीच सांगत असते, जो पदार्थ आपल्याला खुसखुशीत बनवायचा आहे त्याकरिता थंड तेलाचंच मोहन घालायचं, म्हणजे पदार्थ अगदी परफेक्ट तयार होतो। मी देखील 2 चमचे थंडच म्हणजे रूम टेम्परेचरवरचं तेल घेतलं, हे रव्यामध्ये व्यवस्थित चोळून मिक्स करून घेतलं। आता यामध्ये थोडं थोडं करत दूध घालूयात। दुधाऐवजी तुम्ही पाणी देखील वापरू शकता। दुधाचं टेम्परेचर देखील नॉर्मलच आहे, त्यामुळे अगदी कमी कमी प्रमाणामध्ये दूध घालायचं आणि मध्यम घट्टसर पीठ मळून घ्यायचं। आता हे पीठ भिजवण्याकरिता दूध किंवा पाणी जे काही वापरत असाल त्याचं मी परफेक्ट प्रमाण सांगू शकत नाही, कारण ते रव्यावर डिपेंड असेल। आपण या ठिकाणी बारीक रवा वापरलेला आहे आणि तुम्हाला देखील बारीकच वापरायचा आहे, पण काही रवा ना जास्त पाणी पितो तर काही कमी, त्यामुळे परफेक्ट असं प्रमाण नाहीये। अगदी कमी कमी प्रमाणात पाणी वापरा आणि साधारणतः या कन्सिस्टन्सीचं पीठ मळून घ्या। आता यावर झाकण ठेवूयात आणि 20 ते 25 मिनिटाकरता साईडला ठेवून देऊयात, म्हणजे रवा अगदी छान व्यवस्थित भिजेल। तर बघा, एक छोटा ग्लास भरून दूध घेतलं होतं, त्यातील अर्धाच ग्लास दूध लागलं। आता आपलं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण सारणाची तयारी करून घेऊयात। तुमच्याकडे जर वेळ कमी असेल आणि एखाद दिवशी थोडाफार वेळ मिळाला असेल, तर आदल्या दिवशी किंवा अगोदर महिनाभर देखील तुम्ही हे सारण बनवून ठेवू शकता, तुमच्या सोयीनुसार। सर्वात अगोदर आपल्याला खोबरं किसून घ्यायचं आहे। वजनी प्रमाणात साधारणतः 350 ग्रॅम हे खोबरं होतं। अशा पद्धतीने मध्यम जाडीच्या किसणीने हे किसून घेतलं। या खोबऱ्यासोबत आपल्याला इतरही साहित्य लागणार आहे, त्यांची देखील मी पूर्वतयारी करून घेतली, जसं की बदाम, काजू छोट्या छोट्या आकारांमध्ये कट करून घेतले। संपूर्ण साहित्य भाजायला घेऊयात। त्याकरिता एका कढाईमध्ये एक मोठा चमचा तूप टाकलं, यामध्ये घालूयात 100 ग्रॅम बारीक रवा। सारण बनवण्याकरिता एकच चमचा तूप पुरेसं होतं, जास्त तूप घालू नका। आता यामागचं कारण सांगते। बऱ्याचदा करंजी केल्यानंतर आतील जे सारण आहे ना, ते खुसखुशीत तयार होत नाही, त्याचा कडक गोळा बनतो आणि म्हणूनच तर एकदम कमी तूप वापरून किंवा अजिबात तूप न वापरता खमंग असा कमी गॅसवर आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे। रवा भाजून झाला, एका ताटामध्ये काढून घेऊयात। सेम कढईमध्ये भाजूयात। फक्त अर्धा चमचा तूप घालून ड्रायफ्रुट्समध्ये बदामाचे काप, मनुके, काजूचे काप आणि चारोळी घेतली, प्रत्येकी 2 चमचे असेल। या ड्रायफ्रुट्सचं प्रमाण ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता, किंवा यातील एखादा ड्रायफ्रुट्स आवडत नसेल, घरात शिल्लक नसेल, नाही वापरला तरी देखील चालेल। संपूर्ण आता खमंग एकदम कमी गॅसवर सतत हलवत भाजून घेते। तर बघा, आपला मनुका छान असा फुलला गेलाय। इतरही साहित्य खमंग भाजलं गेलंय, हे देखील थंड होण्याकरिता एका ताटामध्ये काढून घेते। आता सर्वात शेवटी भाजून घेऊयात किसून घेतलेलं संपूर्ण खोबरं। खोबरं किसलेलं असल्यामुळे भाजायला फारच कमी वेळ लागतो, त्यामुळे गॅसची आच देखील एकदम मंदच ठेवायची आहे। आता हे सतत हलवत एकदम हलक्याशा बदामी रंगावर भाजून घेऊ, ज्यामुळे खोबऱ्याला छान असा कुरकुरीतपणा येईल। आपण यामध्ये जे खोबरं किंवा इतर ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत ना, ते भाजण्यामागचं एक कारण महत्त्वाचं असतं, ते म्हणजे करंजी भरपूर काळ टिकली तरी देखील अजिबात खवट होऊ नये, म्हणून हे साहित्य खमंगच भाजून घ्यायचं। दुसराही मुद्दा असा असतो की सारण भाजलेलं असलं की टेस्टला देखील जास्त छान लागतं। तर बघा, अगदी हलक्याशा बदामी रंगावर हे भाजून झालं। सतत हलवत भाजल्यामुळे अजिबात करपलेलं दिसणार नाहीये। हे देखील एका ताटामध्ये काढून घेतलं, कारण कढईत ठेवलं तर लगेचच ते करपू शकतं। आता यामध्ये संपूर्ण साहित्य एक एक करून मिक्स करून घेऊयात। भरपूर जणांना ना फक्त खोबऱ्याची करंजी आवडते, पण फक्त खोबरं घातलं की त्या करंज्यांना बऱ्याचदा फुटतात।
सोबतच सारणामध्ये ना हवं तसं बाइंडिंग येत नाही, म्हणून थोडा तरी रवा नक्की घाला. सारणाचा बेस तयार झाला, पिठी साखर करून घेऊयात. तर साधारणतः ज्या वाटीने मी रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने पाऊण वाटी साखर घेतली. याचसोबत यामध्ये 5 ते 6 इलायच्या टाकूयात, ज्यामुळे आपली इलायची पूड देखील तयार होईल. आता पिठी साखर बनवून घेते. तुमच्याकडे जर रेडीमेड पिठी साखर असेल तर ती 1/4 वाटी घेऊ शकता. मागील वर्षी मी तुमच्यासोबत मैद्याचं आवरण तयार करून करंजीची रेसिपी शेअर केली होती. तुम्हाला जर या पद्धतीने रवा वापरायचा नसेल तर ती देखील तुम्ही रेसिपी नक्की फॉलो करू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देते. तर बघा, या ठिकाणी आपली पिठी साखरही तयार झाली. आता ही या सारणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. बघा किती साधं आणि सोपं पद्धतीचं आपलं सारण तयार झालं आहे. आता सर्वात शेवटी यामध्ये 1 चमचा खसखस टाकायची. खसखस मी भाजून घेतलेली नाही आहे, कारण खसखस भाजायला गेली की ती बऱ्याचदा करपते आणि यामुळे तिची टेस्ट तेवढी खास लागत नाही. त्यामुळे कच्ची वापरली तरी देखील चालेल. हे तयार झालेलं सारण तुम्ही 6 महिन्यांपर्यंत हवाबंद डब्यामध्ये जर स्टोअर केलं ना, अगदी आरामशीर टिकतं. तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही या करंज्या बनवून खाऊ शकता. सारण तयार झालं, पीठही मळून तयार झालं, व्यवस्थित भिजलंही गेले, लगेचच करंज्या बनवायला घेऊयात. तर बघा, आपलं हे पीठ भिजल्यानंतर थोडंसं तुम्हाला घट्टसर झाल्यासारखं जाणवतच असेल. रवा अगदी व्यवस्थित भिजला गेला असला तरी देखील तो फक्त फुललेला दिसतो, छान असा एकजीव झालेला नसतो. त्यामुळे आपल्याला हे पीठ पुन्हा एकदा एकदम छान असं मळून घ्यायचं. छान असं यामध्ये एकजीवपणा यायला हवा. पीठ मळून झालं, लगेचच करंजीचं आवरण तयार करण्याकरिता छोट्या लाट्या बनवून घेऊयात. असं केलं की मग आपल्या करंज्या देखील एकसारख्या आकाराच्या तयार होतात. संपूर्ण लाट्या तयार झाल्या. यांना हवं तर तुम्ही आत्ताच गोल शेप देऊन घेऊ शकता, किंवा प्रत्येक वेळेला लाटी लाटताना देखील एक लाटीला गोल शेप दिला तरी देखील चालेल. तुमचा वेळ देखील नक्कीच वाचेल. आता या करंजीची लाटी लाटून घेऊयात. आता या उरलेल्या लाट्या देखील झाकून ठेवायच्या, म्हणजे मग या सुकणार नाहीत. हलकासा गोल आकार देऊन झाला की लगेचच लाटी लाटायला घ्यायची. याला आपल्याला कोरड्या पिठाचा वापर करायचा नाही. गरज वाटली तरच तुम्ही कोरडं पीठ वापरा, मग ते गव्हाचं किंवा मैद्याचंही असू शकतं. पण लक्षात घ्या, हे कोरडं पीठ लाटत असताना जास्त अजिबात वापरायचं नाही. यामुळेच आपली करंजी बंद केल्यानंतर तिचे जे साईड्स असतात ना, ते व्यवस्थित बंद होत नाही आणि मग ही करंजी तेलात गेल्यानंतर फुटते. सोबतच जर करंजीला जास्त पीठ असलं तर ती करपण्याचीही शक्यता असते, व्यवस्थित तळली जात नाही. एकदम पातळ आकाराची आपली लाटी लाटून झाली आहे. ही मी अशा पद्धतीच्या साच्यामध्ये ठेवून घेतली. मार्केटमध्ये प्लास्टिकचे देखील साचे मिळतात, अगदी स्वस्त दरामध्ये हे मिळतात, ते तुम्ही वापरू शकता. लाटी ठेवताना ज्या दात्र्या आहेत ना, त्याच्या बाहेर थोडंसं पीठ यायला हवं. आता यामध्ये साधारणतः 2 ते 2.5 चमचे सारण घातलं. चमच्याची साईज देखील थोडीशी मोठी आहे. आता हे सारण एका ठिकाणी गोळा करून घ्यायचं, एकदम कडेला येऊ द्यायचं नाही. आता या साच्याच्या ज्या दात्र्या आहेत ना, त्यावर थोडंसं दूध लावून घ्यायचं, ज्यामुळे हे वरील आवरण आहे ना, ते अगदी घट्टसर पॅक्क बसतं, जे तेलात गेल्यानंतर अजिबात सुटत नाही. यामुळे आपली करंजी देखील अजिबात फुटत नाही. आता करंजीचा वरचा पदर यावर ठेवून घेऊयात आणि या दात्र्यांच्या मदतीने छान अशा दोनही कडा दाबून दाबून कट करून घेऊयात. अगदी मस्त असा याला आकार आलाय. एकदम छोटीशी नाजूक आणि जागीच थोडीशी फुगीर आकाराची आपली करंजी तयार झाली आहे. हिच्या कडा तुम्हाला जर ही कुठे फुटलेल्यासारख्या वाटत असतील तर या पुन्हा एकदा दाबून घ्यायच्या आहेत. यामुळे आपल्या करंजीचा आकार आणखी जास्त परफेक्ट दिसतो. आता ही करंजी ठेवायची कशी ते दाखवते, कारण एकाच वेळेला आपण संपूर्ण करंज्या बनवून घेणार आहोत. करंजी ताटात ठेवली की लगेचच एखाद्या सुती रुमालाने झाकून ठेवायची, ज्यामुळे ही सुकणार नाही आणि तेलात गेल्यानंतर फुटणार नाही. आता सेम पद्धतीने उरलेल्या ही करंज्या तयार करून घेऊयात. या करंजीची पारी जेवढी तुम्ही पातळ लाटाल ना, तेवढी करंजी छान खुसखुशीत तयार होईल. त्यामुळे अगदी या पारीचा खालचा भाग देखील दिसायला हवा इतकी ही पातळ लाटून घ्या. पारी साच्यात ठेवताना देखील जर असा भाग या दात्र्यांच्या बाहेर यायला हवा, ही मात्र काळजी घ्या. आता माझ्याकडे तर साचा आहे, पण बरेच जण असेही असतील की त्यांच्याकडे करंजीचा साचा नाहीये. तर 2 वर्षांपूर्वी मी अजिबात साच्याचा वापर न करता अगदी परफेक्ट एकसारख्या आकाराच्या करंज्या कशा बनवायच्या ते दाखवलं होतं. त्या देखील रेसिपीची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथून तुम्ही बघू शकता. किंवा मग यूट्यूबच्या सर्च बारमध्ये गेलात तर त्या ठिकाणी करंजी बाय खाद्यप्रेमी असं सर्च केलं तर माझ्या आत्तापर्यंतच्या जेवढ्या करंज्याच्या रेसिपीज मी शेअर केलेल्या आहेत
त्या संपूर्ण तुम्हाला येतील. तर बघा, सेम पद्धतीने माझी दुसरी ही करंजी तयार करून झाली. करंजी बंद करत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ते म्हणजे जे सारण आहे ना ते एकदम कडेपर्यंत यायला नको. कारण सारण जर कडेपर्यंत आलं तरी देखील आपली करंजी फुटते, ती व्यवस्थित चिकटली जात नाही. हे जे उरलेलं कडाचं पीठ आहे ना ते काढून घ्यायचं आणि पुन्हा एकदा दुसरी करंजीची लाटी बनवत असताना वापरायचं. तुम्ही जर मी घेतलेल्या प्रमाणामध्ये संपूर्ण साहित्य परफेक्ट घेतलं तर सारण आणि कणकेचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. सारणही उरू शकत नाही आणि कणिकही उरू शकत नाही, एवढं हे परफेक्ट प्रमाण आहे. तर बघा, प्रत्येक वेळेला करंजी तयार करून झाली ती ताटात ठेवली की मी पुन्हा एकदा ती झाकूनच ठेवते आहे. अशा पद्धतीने मी संपूर्ण म्हणजेच भरपूर साऱ्या करंज्या तयार करून घेतल्या. साधारणतः एवढ्या पिठामध्ये 50 ते 60 करंज्या तयार होतात. लगेचच या तळायला घेऊयात. एकाच वेळेला संपूर्ण करंज्या बनवून घेतल्या की तळायला जास्त सोपं पडतं. आता तळण्याकरिता सुरुवातीला तेल छान असं गरम करून घेऊयात. थोडीशी मोठ्या आणि पसरट आकाराची कढई घेतली तर एका वेळेला जास्तही करंज्या तळल्या जाऊ शकतात. यामुळे आपला नक्कीच वेळ वाचेल. आता करंजी तळायला सोडण्या अगोदर सुरुवातीला याच्या ज्या कडा आहेत ना त्या पुन्हा एकदा आपल्याला दाबून घ्यायच्या, प्रेस करून घ्यायच्या आणि मगच या तेलामध्ये सोडायच्या. तर एका वेळेला साधारणतः मी 4 ते 5 करंज्या सोडते आणि छान अशा खमंग तळून घेते. या करंज्या तळत असताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे. तेलसुद्धा मध्यमच गरम असावं. यामुळे करंजी छान अशी दुपटीने फुलते. त्याचसोबत यावर छोटे बबल्स आल्यासारखे दिसत असतील बघा. ह्या बबल्समुळे ना आपली करंजी जास्त खुसखुशीत तयार होते. आता एक साईड तळून झाली की ही पलटवून दुसऱ्या साईडने देखील सेम पद्धतीने तळून घेऊयात. अगदी छान अशा खमंग हलक्याशा पिवळसर रंगावर संपूर्ण करंज्या तळून घ्यायच्या आहेत. अगदी परफेक्ट अशी आपली ही करंजी अजिबात तेलकट न होता किंवा कडक स्वरूपाची तयार न होता खुसखुशीत तयार झालेली आहे. आपण या अगोदर आपल्या चॅनलवर पुडाची देखील करंजीची रेसिपी पाहिलेली आहे. ती देखील तुम्हाला नक्कीच फारच आवडली होती. तुम्हाला यावर्षी देखील ती करंजी बनवायची असेल तर चॅनलवर जाऊन रेसिपी नक्की बघा. तळून झालेल्या करंज्या टिश्यू पेपरवर घालते, सोबतच टोपल्यामध्ये घालते, जेणेकरून या घामळणार नाहीत आणि यामुळे जे वरील आवरण आहे ना ते नरम पडणार नाही. तर बघा, या करंज्या तळत असताना आपली एकही करंजी तेलामध्ये सुटत नाही आहे, फुटत नाही आहे, अगदी परफेक्टरित्या तळली जात आहे. अशाच पद्धतीने उरलेल्या संपूर्णच करंज्या तळून घेऊयात. अगदी मस्त अशी गुबगुबीत फुललेली खुसखुशीत करंजी तयार झाली आहे. सारणात रवा घातल्यामुळे आपल्या या सारणाला देखील हलकंसं बाइंडिंग आल्यासारखं होतं, ज्यामुळे आपली करंजी तेलात जरीही चुकून फुटलीच तरी देखील हे सारण अजिबात यातून बाहेर येत नाही, आपलं तेल खराब होत नाही. या करंज्या गरम गरम असतानाच मला खायला फार आवडतात. तुम्हाला कशा खायला आवडतात कमेंट्स करून नक्की कळवा. आता ही करंजीच बघा ना, किती मस्त खुसखुशीत तयार झाली आहे. खायला किती भारी वाटेल नाही का? आणि अजिबात तेलकटही नाही आहे. आणि यातील सारणही बघा, अजिबात गोळा झालेलं नाही आहे, छान असं मोकळं सुटसुटीत आहे. त्यामुळे रेसिपीला एक लाईक तो बनत आहे. लगेच खाऊन बघते. आजची या खुसखुशीत करंजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. आणि यानंतरच यासारख्याच आणखी कोणकोणत्या दिवाळी फराळ रेसिपीज बघायला आवडतील हे देखील कमेंट्स करून नक्की कळवा. पुन्हा एकदा भेटूयात अशाच एखाद्या छानशा नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.